2 दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे. समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो. कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार. कारण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनलाय, पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील, आता झाली दिवाळी, त्या दिवशी गुलाल उडाला, महाराष्ट्रभर दिवाळी झाली. परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली, मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा. आज घरी आले त्याचा, परंतु त्यांनी आता सांगितलं की मी समाज म्हणूनच घरी आलो. याचं दुःख म्हणजे सरकारच आहे. जर सरकारने अंमलबजावणी लवकरात लवकर केली असती तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते. म्हणजे पप्पा आमच्या घरी आले, पण ते वडील म्हणून नाही, ते पाहुणा म्हणून आले, तर खूप दुःख होते. पण ही वेळ सरकारने आणली, आता सरकारला पण थोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वाट पाहतीच होती अक्षरासाठी, तिथपर्यंत आलेलं बघितलं आम्ही. इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची, पप्पाला भेटण्याची, ती पूर्ण झाली. पण सरकारी सरसकट आरक्षण देऊन त्यांना आमचं कायमचं आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडावं.